वाटलंच मला आज परत तू देवीचं दागिनं चोरणार आणि आमच्या घरावर चोरीचा आळ आणणार आणि म्हणूनच मी तुझ्यावर लक्ष ठेवून होती। अरे माझं झालं ते झालं, पण माझ्या लेकराचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही। आमचं चुकलं, आम्हाला माफ करा। पाय पडतो तुझ्या आशाबाई, आमचं चुकलं। सूर्याचा बदला घेण्याच्या नादात आमचं डोकं पेटून उठलं होतं, म्हणून आम्ही हे पाप परत करायला निघालो। देवाची दागिनी हे तुमच्या हातानं तुम्ही परत देवावर ठेवा आणि एकच करा तुमचं मन मोठं करा आणि आता जे काय झालंय ते कोणाला सांगू नका। आम्ही परत तुमच्या लेकाच्या सूर्याच्या वाट्याला कधी जाणार नाही। आम्ही वचन देतो तुम्हाला। हे दागिना घ्या, तुमचा मान आहे। हा तुमचा मान। काय करताय? तुमचा मान आहे। ए चोर चोर चोर, आता बघा टीव्हीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला। अरे पकडा, चोर 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 चोर, पकडा हिला, पकडा हिला। मी काय सांगते, मी नाही चोरलं, काय सांगते, मी नाही चोरलं। आशाबाई, तुमची खोड अजून जिरली नाही वाटतं। जरा जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा। काय झालं, काय झालं? अरे देवा, ही बाई परत दागिने चोरत होती। या आणखी मान द्या तिला। आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे घर मान देण्याच्या लायकीच नाहीये, पण तुम्ही ऐकलं नाही आमचं। अरे जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जाते का? आम्ही तर म्हणतो ही बाई ही दागिने चोरण्यासाठीच इथं परत आली होती।